नमस्कार. आज आपण एका अत्यंत ज्वलंत आणि सध्या कृषी क्षेत्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. सध्या शेतकऱ्यांसमोर एक मोठा आर्थिक पेच प्रसंग उभा आहे. पीक कर्ज भरायचं की कर्जमाफीची वाट पाहायची. बऱ्याच जणांची इथेच मोठी अडचण झाली आहे. चला तर मग अधिकृत माहितीच्या आधारे आपण या प्रश्नाची उकल करूया आणि यातून योग्य तो मार्ग शोधूया. बघा, कर्ज भरायचं की कर्जमाफीची वाट पाहायची हा आता फक्त एक साधा प्रश्न राहिलेला नाहीये. एकीकडे बँकेचे कडक नियम आहेत आणि दुसरीकडे शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीची मोठी आशा. या दोन गोष्टींमध्ये अडकल्यासारखं झालंय. पण मग यात सुवर्णमध्य काय? नेमका योग्य आणि सुरक्षित मार्ग कोणता? हेच आपल्याला आज टप्प्याटप्प्याने समजून घ्यायचं आहे. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. सध्या कर्जदारांची नक्की अवस्था काय आहे आणि त्यांची कोंडी कशी झालीये ते पाहूया. आता होतंय काय? ज्यांच्या कर्जफेडीची मुदत जवळ आलीये किंवा आधीच संपून गेलीये त्यांच्या मोबाईलवर बँकांचे सतत मेसेज धडकत आहेत. एवढंच नाही तर बँका थेट फोन करून सांगतायत की व्याजासह कर्ज भरा आणि त्याचं नूतनीकरण म्हणजेच ते रिन्यू करा. म्हणजे साहजिकच कर्जदारांवर हा जो प्रत्यक्ष आर्थिक दबाव आहे ना, तो तळागाळात अगदी स्पष्टपणे जाणवतोय. आणि खरी गोम इथेच आहे. 2025 मध्ये कर्जमाफी मिळेल या आशेवर जर बँकेचं कर्ज वेळेवर भरलं नाही तर काय होईल? तर मुदत टळली की बँक थेट थकबाकीदार म्हणजेच डिफॉल्टर असल्याचा शिक्का मारते. आता हा थकबाकीदार टॅग फक्त कागदावरचा शब्द नाहीये बरं का. याचे खूप गंभीर आणि मोठे आर्थिक परिणाम होऊ शकतात, जे आपण पुढे बघणारच आहोत. आता वळूया पुढच्या भागाकडे. कर्जमाफीची सद्यस्थिती म्हणजे सध्याची प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, भूतकाळात नियमित पीक कर्ज घेतली गेली. जर आपण भविष्याचा विचार केला तर जे आधीचे थकबाकीदार आहेत त्यांच्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही कर्जमाफीची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण आजची स्थिती काय? आजच्या घडीला 2025 मध्ये नव्याने घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीत सामावून घेण्याबाबत शासनाकडून कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाहीये. हीच सध्याची खरी परिस्थिती आहे. आणि हीच ती सर्वात महत्त्वाची मिसिंग लिंक किंवा हरवलेली कडी आहे. शासनाने 2025च्या या नवीन कर्जांबाबत अद्याप कोणताही GR म्हणजेच शासन निर्णय काढलेला नाहीये. जोपर्यंत असा अधिकृत GR निघत नाही तोपर्यंत केवळ आशेवर बसून निर्णय घेणं हे अत्यंत धोक्याचं ठरू शकतं. हाच तो मुख्य मुद्दा आहे ज्यामुळे सध्या सगळीकडे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. चला आता पुढच्या भागात थोडं तुलनात्मक विश्लेषण करूया. म्हणजे डिफॉल्टर होण्याचे तोटे काय आणि नियमित कर्जदार राहण्याचे फायदे काय? थेट तुलनाच करूया. एका बाजूला आहे थकबाकीदार. जर कर्जाची परतफेड न केल्याने थकबाकीदार असा शेरा बसला तर शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सवलती आणि व्याजाचा परतावा मिळण्याचा मार्ग अगदी कायमचा बंद होतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे नियमित कर्जदार. जर आपण कर्ज नियमित ठेवलं तर प्रोत्साहनपर अनुदान आणि व्याजाचा परतावा यांसारख्या अतिशय आकर्षक आणि फायदेशीर सवलतींसाठी आपली पात्रता टिकून राहते. हा फरक अगदी स्पष्ट आहे ना. 50,000 रुपये, होय, केवळ एकाच चुकीच्या निर्णयामुळे शासनाकडून नियमित कर्जदारांना मिळणारे हे 50,000 रुपयांचे मोठे प्रोत्साहनपर अनुदान हातातून कायमचं जाऊ शकतं. विचार करा, थकबाकीदार होण्याचा धोका फक्त नावापुरता नाहीये, तर तो खिशाला बसणारा थेट आणि प्रचंड मोठा आर्थिक फटका आहे. कर्जमाफी मिळेल या केवळ एका शक्यतेसाठी हा निश्चित मिळणारा मोठा लाभ गमावणं कितपत शहाणपणाचं आहे याचा नक्कीच विचार व्हायला हवा. आणि नुसतं एवढंच नाही, नियमित कर्जदारांसाठी अजून एक अत्यंत भक्कम असं आर्थिक संरक्षण उपलब्ध आहे. जर कर्ज वेळेवर भरून नियमित ठेवलं तर तुम्ही जी व्याजाची रक्कम बँकेत जमा करताना ती सगळी रक्कम कालांतराने शासनाकडून माफ होते आणि तुमच्या बँक खात्यात परत जमा होते. म्हणजे अंतिमतः तुम्हाला व्याजाचा कोणताही भुर्दंड सहन करावा लागत नाही. शासनाची ही योजना नियमित कर्जदारांना खऱ्या अर्थाने एक प्रचंड मोठा आर्थिक दिलासा देते. आता आपण आलो आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर. कर्जदारांसाठी नेमकं योग्य पाऊल कोणतं? सर्वात सुरक्षित कृती काय असावी? तर बघा, ज्यांच्या कर्जफेडीची मुदत अगदीच जवळ आलीये किंवा आधीच संपून गेलीये त्यांच्यासाठी हे 3 सोपे टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. टप्पा पहिला, त्वरित बँकेत जा. टप्पा दुसरा, कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याची गरज नाही, बँकेशी बोलून फक्त व्याजाची रक्कम भरा. आणि टप्पा तिसरा, अशा प्रकारे व्याज भरून आपलं कर्ज नियमित म्हणजे रेग्युलर ठेवा. हा एक अतिशय साधा आणि व्यावहारिक उपाय केल्याने बँकेचा तगादाही थांबेल आणि थकबाकीदार होण्याचा तो मोठा धोकाही कायमचा टळेल. पण थांबा, ही कृती सगळ्यांसाठीच इतकी तातडीची नाहीये. जर तुमच्या कर्जफेडीची मुदत अजून बरीच पुढे असेल तर लगेच बँकेत जाऊन घाई करण्याची कोणतीही गरज नाहीये.
अशा परिस्थितीत शासनाचा अधिकृत निर्णय म्हणजे GR निघतोय का याची काही काळ शांतपणे वाट पाहण्याचा एक अतिशय सुरक्षित पर्याय नक्कीच उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचं तर आपली मुदत किती दूर आहे यावरच आपले पुढचे सर्व निर्णय अवलंबून असले पाहिजेत. आता या सगळ्या विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते, ती म्हणजे योग्य आणि अधिकृत माहितीचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व. शेवटी या एका महत्त्वाच्या प्रश्नाचा नक्की विचार करा. योग्य वेळी मिळणारी अचूक शासकीय माहिती संपूर्ण कृषी समुदायाचं आर्थिक भविष्य कसं सकारात्मकरित्या बदलू शकते. चुकीच्या माहितीमुळे किंवा केवळ आशेवर विसंबून राहिल्याने किती मोठं नुकसान होऊ शकतं हे आपण आता पुराव्यानिशी पाहिलं. अधिकृत माहितीच्या आधारे अचूक निर्णय घेणं हेच नेहमी आपल्या आर्थिक हिताचं ठरतं. आजच्या या माहितीतून मिळालेल्या स्पष्टतेचा नक्कीच मोठा फायदा होईल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासोबत. धन्यवाद. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.